नमस्ते। तर हे बघा, इथे मी माझी बकरीची काल डिलिव्हरी झाली आहेत आणि मी इथे आता जे बकरीचे छोटे छोटे पिल्ले आहेत ना, तर त्यांना दूध पाजत आहेत, कारण की अजून ते छोटे आहेत। तर मग त्यांना काही त्यांच्या स्वतःहून दूध पिता येत नाहीत, तर असं थोडंसं पकडून द्यावं लागतं हाताने त्यांच्या तोंडामध्ये, आणि मग नंतर ते बकरीचे पिल्ले जे आहेत ना दूध पितात। हे बघा, कारण की माझ्या बकरीला झालेले आहेत इथे 3 पिल्ले आहेत आणि तिन्ही पण छोटे छोटे आहेत, म्हणजे सर्व काही छोटे नाही आहेत, तर त्याच्यामध्ये काही मोठे पण आहेत। तर मग जे छोटे आहेत ना पिल्लू, तर मग त्या पिल्लांना मी इथे दूध पाजत आहे। तर हे बघा, आणि इथे 3 पिल्ले आहेत, ते छोटे छोटे, आणि बकरीला 2च स्तन आहेत। तर मग 2 स्तनामध्ये कसे काय पितील, तर मग सगळ्यांना थोडं थोडं मी इथे दूध पाजत आहेत, कारण की सगळ्यांचं पण पोट भरलं पाहिजे। आणि माझ्या बकरीला पण दूध आहेत, खूप सारं दूध आहे माझ्या बकरीला पण। आणि हे बघा, माझ्या तुम्ही मागे बघत असाल की दुसऱ्या बकरीचं जे पिल्लू आहेत ना, बोकड आहे तो, आणि कसं माझ्या अंगावर उड्या मारत आहे पाठीमागून। खूपच अगुचर आहे तो, खूप आगाऊ झाला आहे, कारण की तो एकटाच आहेत ना त्या बकरीला, तो खूप सारा दिवसभर दूध पित असतो, आणि त्याच्यामुळे आता त्याला खूपच ताकद आली आहे। तो 1 महिन्याचा झाला आहे बोकड तो, त्या बकरीचा। आणि ती बकरी पहिलारू होती, त्याच्यामुळे तिला एकच बकरू झालं इथे। हे बघा, आणि विशेष म्हणजे माझ्या ज्या शेळ्या ज्या आहेत ना, तर खूपच खाणीच्या आहेत, आणि यांची जी जात आहे ती उस्मानाबादी आहेत, उस्मानाबादी शेळी आहेत। तर ह्या शेळीला 2 किंवा 3 पिल्ले होत असतात, तर नाहीतर केव्हा केव्हा 4 पण पिल्ले होतात, पण आता सध्या माझ्या ह्या शेळीला 3 पिल्ले झाली आहेत, त्यांची पहिला रो आहे तिला 2 झालेले आहेत। तर हे बघा, आणि याच्यामध्ये तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की 2 पाठी आहेत आणि 1 बोकड आहेत।
आणि आता मी इथे माझे जे सर्व बकरीचे पिल्लं आहेत ना, तर सगळ्यांचं पोट भरलेलं आहेत आणि पोट भरून पण आता बकरीचं दूध शिल्लक आहेत अजून, तर मग मी ते तितकं सगळं काढून घेणार आहेत. कारण की नंतर बकरीचं दूध जर काढलं नाहीत ना, तर तिच्या स्तनांना इन्फेक्शन होण्याची भीती असते. तर मग पूर्ण मी असे काढून घेणार आहेत. कारण की बकरं छोटे आहेत आणि त्यांची जी भूक पण आहे ना, ती पण छोटीच आहेत. तर त्याच्यामुळे सर्वांनी दूध पिलं आणि परत काही ते पित नव्हते. तर म्हटलं मग चला जे शिल्लक दूध आहेत ना, आपण ते काढून घेऊयात. तर हे बघा मी इथे अशा पद्धतीने दूध काढून घेत आहेत. आणि विशेष म्हणजे माझ्या बकऱ्या आहेत ना, दोन्ही पण खूपच गरीब आणि शांत आहेत. फक्त काय करतात की त्या एकामेकाशी मारामारी करतात किंवा एकामेकांचे जे पिल्लं आहेत ना, त्यांच्याशी मारामारी करतात. त्यांना अजिबात जवळ येऊन देत नाहीत. कारण की प्रत्येक आईला, म्हणजे आपल्यावरूनच घ्या, प्रत्येक आईला माहीत असतं की नाही हे माझेच पिल्ले आहेत किंवा हे माझे बाळं आहेत. तर प्रत्येक आई मग त्यांच्यासाठी खूपच असं प्रयत्न करत असते किंवा मग त्यांना कोणापासून वाचवत असते. म्हणजे अक्षरशः इथे बकरांजवळ किंवा ह्या शेळीजवळ मांजर जरी आलीत ना आमची, तरी शेळी लगेच तिच्यावर धावून जाते किंवा कुत्रा आला ना तर लगेच धावून जाते. तर आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ काढण्यासाठी किंवा एडिटिंग करण्यासाठी.